आता पुढील अध्याय आहे अध्याय 140वा 141वा तापेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. तापेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेन महीपाल तापेश्वरमुत्तमं यत्र सा हरणी सिद्धा व्याधभीता नरेश्वर. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजा त्यानंतर अत्युत्तम तापेश्वरास जावे, जिथे हे नरेश्वर व्याधामुळे भयभीत झालेली हरिणी सिद्ध झाली. ती हरिणी जलात शरीर सोडून अंतरिक्षात गेली. त्या हरिणीला पाहून व्याध आश्चर्यचकित झाला. बाणासहित धनुष्य फेकून त्याने उत्तम तप सुरू केले. व्याधाने दिव्य सहस्र वर्ष तपाचरण केले. खूप कालावधीनंतर श्री महेश्वर प्रसन्न झाले. हे महाव्याध, तुझ्या मनात जो वर असेल तो माग. व्याधाने विनवले, देवेश, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात व जर आपण वर देऊ इच्छिता तर श्री महादेव, आपण मला तुमच्याजवळ निवास करू द्या. ईश्वर वदले, हे व्याध, जो वर तू इच्छितोस त्याप्रमाणेच होईल. असे म्हणून देवादिदेव श्री महादेव अंतर्धान पावले. भगवान अंतर्धान पावल्यावर व्याधाने श्री महेश्वराची स्थापना केली व शास्त्रनियमानुसार पूजन करून तो स्वर्गात गेला. तेव्हापासून ते तीर्थ त्रैलोक्यात प्रसिद्ध झाले. व्याधाच्या पश्चातापाने ते तीर्थ तापेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. त्या तीर्थात स्नान करून श्री शंकराचे पूजन करणाऱ्यास शिवलोक प्राप्त होतो, असे श्री शिवशंकराने मला सांगितले. जो श्री नर्मदाच्या तापेश्वर तीर्थात स्नान करतो तो 3 तापातून निस्संदेह मुक्त होतो. सर्व पातकाच्या शांतीसाठी अष्टमी, चतुर्दशी व विशेषतः तृतीयेलाच नित्य स्नान करावे. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील तापेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 141वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे व्याधाने हरणाला इथे त्याची शिकार केली असेल आणि ते तो हरिण जलात शरीर सोडून अंतरिक्षात गेली. इथे दिल्या व्याधामुळे भयभीत झालेली हरणी सिद्ध झाली. तर तो हरिणी जलातच शरीर सोडून अंतरिक्षात गेली. त्या हरणीला पाहून व्याध आश्चर्यचकित झाला बाणासहित. आता इथे जे व्याधाने जी भयभीत झालेली हरणी सिद्ध झाली इथं या नर्मदेच्या जलामध्ये, त्यामुळे तिची गती जी अंतरिक्षात गेली तिथे व्याधाने पाहिलं आणि त्यामुळे त्याला जाणवलं की ह्या तीर्थाच्या ठिकाणी किंवा नर्मदा तटी तपश्चर्या करणं, हरणीला जर इतकी उत्तम गती प्राप्त होते तर त्यामुळे आपणही तपस्या केली पाहिजे आणि त्याने ती तपस्या तिथं केलेली आहे. तर हे इथे आहे. तर पुढील अध्याय आहे अध्याय 142वा रुक्मिणी तीर्थ महात्म्य वर्णन. रुक्मिणी तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेन महाराज रुक्मिणी तीर्थमुत्तमं यत्रैव स्नानमात्रेण रूपवान सुभगो भवेत. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, महाराज त्यानंतर अत्युत्तम रुक्मिणी तीर्थास जावे, जिथे केवळ स्नानाने मनुष्य रूपवान व सौभाग्यशाली होतो. तिथे अष्टमी, चतुर्दशी व विशेषतः तृतीयेला स्नान केल्यास इहलोकात पुनर्जन्म होत नाही. रुक्मिणी तीर्थात स्नान करून जो सुवर्णदान करतो त्याला त्या तीर्थाच्या प्रभावाने दुःख होत नाही. राजा युधिष्ठिरने विचारले, हे मुनीश्वर, त्या तीर्थाला महिमा कसा प्राप्त झाला की ज्यामुळे ते तीर्थ रूप सौभाग्यदायी झाले, हे मला कथन करावे. श्री मार्कंडेय वदले, हे भरतवंशोत्पन्न राजा, परंपरेनुसार वृद्धांद्वारा सांगितलेला प्राचीन यथावृत्त इतिहास मी तुम्हाला कथन करतो. एकाग्र चित्ताने तुम्ही ऐका. महाराज, भीष्मक प्राचीन काळी कुंडीन नगराची रक्षा करत होते. ते हत्ती, घोडे, रथसंपन्न, धनाढ्य, महाप्रतापी, सहस्र स्त्रियांमध्ये राहून उत्तम राज्यकारभार करत होते. त्यांची पत्नी महादेवी सुद्धा त्याला प्राणाहून अत्यंत प्रिय होती. तिला प्रथम रुक्मक नावाचा पुत्र झाला व त्यानंतर दुसरी रुक्मिणी नावाची कन्या झाली. तेव्हा आकाशवाणी झाली, हे भीष्मक राजा, तू या कन्येला पृथ्वीवर चतुर्भुज श्री विष्णूस द्यावे. हे वचन ऐकून राजा प्रियेसह हर्षित झाला.
विद्वान ब्राह्मणांसह सुतिकागृहात प्रवेश करून राजा भीष्मकने स्वस्तिक वाचन केल्यावर कन्येचे रुक्मिणी नाव ठेवले. हे भरतवंशोत्पन्न राजा रुक्मिणीला जन्मतःच सुवर्णतिलक होता, त्यामुळे ब्राह्मणांनी तिला रुक्मिणी संबोधिले. त्यानंतर काळानुरूप ती 8 वर्षाची झाली. आकाशवाणीद्वारा सांगितलेल्या वचनाचे वारंवार स्मरण करून राजाने विचार केला, मी कुणाला कन्या देऊ, कोण चतुर्भुज प्राप्त असेल. याच कालावधीत चेदीचा राजा दमघोष तिथे उपस्थित झाला. जिथे राजा भीष्मक होते तिथे राजभवनात तो पोहोचला. आपल्या भवनात आलेला राजा दमघोषाला पाहून राजा भीष्मकने त्याची पूजा केली व सत्कार केला. सभेत जाऊन त्याला उत्तम आसनावर बसवले. श्री संपन्न राजा दमघोष, तुमचे कुशल आहे ना? मी तुमच्या दर्शनास उत्सुक होतो. आज माझा पुण्यदिवस आहे. हे राजश्रेष्ठ, माझी कन्या 8 वर्षाची झाली आहे. या कन्येला चतुर्भुजा असलेल्यास द्यावे अशी आकाशवाणी झाली आहे. राजा भीष्मकाचे वचन ऐकून दमघोषाने सांगितले, राजा, माझा पुत्र चतुर्भुज आहे. तो त्रैलोक्यात प्रसिद्ध आहे. भीष्मक, त्या शिशुपालास तुम्ही ही कन्या द्या. राजा दमघोषाचे वचन ऐकून राजा भीष्मकने शिशुपालला रुक्मिणी देण्याचा निश्चय केला. युधिष्ठिर, राजा भीष्मकने तिथे त्या मंगल कार्याचा प्रारंभ केला. विभिन्न दिशा तसेच देशांतरात जे निज बंधू बांधव होते ते सर्व निमंत्रण मिळाल्यावर एकानंतर एक तिथे आले. त्यानंतर यदुवंशाचा तिलक बलभद्र व कृष्णसुद्धा निमंत्रित झाल्यावर भीष्मक राजाच्या कुंडिन नगरीत आले. राजा भीष्मकने यथायोग्य त्या यदुवंशभूषण श्री बलराम व श्री कृष्णाचे पूजन केले. त्यानंतर सायंकाळी कामदेवालाही मोहित करणारी रुक्मिणी निजसख्यांसह नगरीबाहेर आली. नगरीबाहेर अंबेच्या पूजनानिमित्त निघाली. तिला गोपवेशधारी देवेश श्रीकृष्णाने पाहिले. त्याला पाहून रुक्मिणीचे चित्त कामभावनेने कलुषित झाले. रुक्मिणीला पाहून श्रीकृष्णसुद्धा बलभद्रला म्हणाले, पूज्य, हे स्त्री रत्नात श्रेष्ठ आहे. याचे हरण केले पाहिजे असे माझ्या बुद्धीस वाटते. श्रीकृष्णाचे वचन ऐकून बलभद्र म्हणाला, महाभाऊ कृष्ण, जा, स्त्रीरत्ना श्रेष्ठ रुक्मिणीला त्वरित घे. मी सुद्धा तुझ्या पाठीमागे मार्गातील सर्व दानवांचा विनाश करत येईन. बलभद्राचे मत ऐकून केशी विनाशक श्रीकृष्ण त्वरित कन्येचे हरण करून तिला रथावर चढवून, हे राजश्रेष्ठ, वायुसमान अतिवेगाने अचानक घराकडे निघाले. तेव्हा भीष्मकाच्या नगरीत हाहाकार माजला. महासागराच्या किनाऱ्याप्रमाणे गरजत आयुधांसह सर्व दानव क्रोधित होऊन रथमार्गाने धावले. रथामागे धावणारे ते सर्व महाबलवान बलभद्रापर्यंत पोहोचले. तिथे त्यांचे आणि बलभद्राचे सर्व लोक विनाशकारी युद्ध झाले. पूर्वी त्रैलोक्यात ताराच्या निमित्ताने झालेल्या संग्रामाप्रमाणे भयंकर संग्राम झाला. त्रैलोक्यात अनुपम महाभाऊ गदाहस्त बलभद्राने हलाने त्यांना खेचून अचानक गदा प्रहाराने पाडले. महाबलवान बलभद्राला दानव मारू शकले नाहीत. बलभद्राने सर्व दानवांना नष्ट केले. ते सर्व दानव पर्वताप्रमाणे अचल झालेत. देवांद्वाराही थोपवण्यास अशक्य. क्रोधित बलभद्राला पाहून महातेजस्वी यशवंत मानवाच्या अतिशूद्र अक्षोहिणींनी युक्त होऊन राजा भीष्मकचा पुत्र रुक्मने बलभद्राला ओलांडून त्याला युद्धापासून परांगमुख केले. तेव्हा रथमार्गाने त्वरित त्या युद्धातून बाहेर पडून श्रीकृष्णसुद्धा रुक्मिणीसह पुढे निघून गेले. श्रीकृष्ण विंध्याचल पार करून श्री नर्मदा तटावर पुन्हा येऊन पोहोचले. जिथे पूर्वी ते सिद्ध झाले होते त्या तीर्थाच्या प्रभावाने ते अजय झाले. या कारणास्तव याला योधनीपूर संबोधतात. दानवेंद्र रुक्मसुद्धा अतिउत्तम स्थानावर पोहोचला. त्याने क्रोधित होऊन श्रीकृष्णाला सांगितले, थांब, पुढे येऊ नकोस. आज तीक्ष्ण बाणाने मी तुला यमसदनी पोहोचवीन. अशा प्रकारे ते दोन्ही वीर परस्पर गर्जना करत होते. त्या दोघांचे युद्ध तारकासूर व स्वामी कार्तिकेय समान होते. रुक्मने श्रीकृष्णावर अनेक बाण सोडले. केशी असुराला मारणारा श्रीकृष्ण त्याच्या बाणाची पर्वा न करता स्वतः त्यावर शांत राहिले.
त्यानंतर अतिशय क्रोधाने रुक्मने उत्तम धनुष्य उचलून अतिशय तीक्ष्ण बाणाने त्यावेळी श्रीकृष्णाचे वक्षस्थल विद्ध केले. तेव्हा श्री विष्णूने स्वतः महाक्रोधाने रुक्मवर प्रहार करण्यासाठी सुदर्शन चक्र घेतले, पण तत्क्षणी रुक्मिणीने त्याला अडवले. हे देवेश चतुर्भुज जनार्दन, तो आपणास ओळखत नाही. आपण माझ्यावर दया करून याला निजरूप दाखवा. रुक्मिणीने असे सांगितल्यावर भगवान श्री विष्णूने स्वरूपाचे दर्शन दिले, जे पाहून देवसुद्धा आकाशात स्थित होऊन स्तुती करू लागले. त्यावेळी श्री विष्णूने रुक्मला दिव्यनेत्र दिले. रुक्मने विनवले, भगवान श्रीकृष्ण, पापनिष्ठा व मंद भाग्यामुळे मी आपले वक्षस्थल बाणाने विद्ध केले. ते सर्व आपण क्षमा करण्यास योग्य आहात. हे देव, राजा जनकाने जसे स्वतः जानकीला दिले तसे हे देवेश श्री केशव मी स्वतः रुक्मिणीला देतो. शास्त्र नियमानुसार कर्म करून न्यायपूर्वक आपण हिच्याशी विवाह करा. रुक्मचे वचन ऐकून जगद्गुरू प्रसन्न झाले. देवगणांचे स्वामी श्रीकृष्णाने राजा भीष्मकाचा पुत्र रुक्मला म्हटले, तू स्वनगरीत जा, घाबरू नको, सुखाने राज्य कर. श्रीकृष्णाचे वचन ऐकून दानवश्रेष्ठ रुक्म जगद्गुरू श्रीकृष्णाला नमस्कार करून पित्याच्या घरी परतला. रुक्म निघून गेल्यावर श्रीकृष्णाने मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतू तसेच महाभाग, वशिष्ठ या श्रेष्ठ ब्राह्मणांना आमंत्रित केले. हे सप्त मानस उत्पत्तीवाले आहेत. पुराणात हे सप्त ब्राह्मण सुनिश्चित आहेत. हे सर्व क्षमाशील, पुत्र पौत्रादी संपन्न, महर्षी, सत्यवान, बुद्धिमान ब्रह्मपुत्र आहेत. ते तप तसेच स्वाध्यायात तत्पर, जप होम परायण, जितेंद्रिय होऊन श्री नर्मदा किनाऱ्यावर निवास करतात. हे राजेंद्र, भगवान श्रीकृष्णाने या सर्व ब्राह्मणांना सादर आमंत्रित केले. त्यानंतर शास्त्रानुसार ब्रह्मोक्त विधीने श्राद्धाचे अनुष्ठान करून श्रीकृष्णाने त्या सप्तश्रेष्ठ ब्रह्मर्षींचे पूजन केले. तिथे श्रीकृष्णाने त्या ब्राह्मणांना 12 गावे देऊन सांगितले, जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तसेच जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत मी हे दान दिले आहे. याचा कोणी विरोधी नाही. माझ्याकडून दिलेल्या दानाचे जे राजे पालन करतील ते पापरहित होतील. मी त्यांचे कल्याण करीन. मी त्यांना उत्तम गती देईन. मी दिलेल्या दानाचे पालन करणारे जोपर्यंत त्रैलोक्यात पंचमहाभूते आहेत तोपर्यंत स्वर्गात आनंदात राहतील. जो मूर्ख पृथ्वीवर दिलेल्या दानाचा भंग करेल तो प्रलयापर्यंत नरकात निवास करेल. स्वतः अथवा दुसऱ्यांनी दिलेल्या भूमीचे पालन करावे. जेव्हा त्याच्या अधिकारात भूमी असते तेव्हा त्याला त्याचे फल मिळते. स्वतः अथवा परक्यांनी दिलेली भूमी जो हरण करतो तो विष्ठेतील कृमी होऊन पितृगणांसह बुडतो. ज्याने कोणाची भूमी अन्यायाने हरण केली अथवा अन्यायाने कोणाकडून हरण केली तर हरण करणारा आणि हरण करवणारा दोघेही विष्ठेतील कृमी होतात. भूमी दान करणारा 60,000 वर्ष स्वर्गात निवास करतो, पण ती भूमी बळकवणारा अथवा त्यास साथ देणारा तितके वर्ष नरकात निवास करतो. राजांनी धर्म, अर्थ व कीर्तीसाठी पूर्वी दिलेले दान निर्माल्या समान आहे. कोणता साधू ते ग्रहण करेल. पांडुपुत्र, अशा प्रकारे श्रीकृष्णाने न्यायपूर्वक त्या ब्राह्मणांचे पूजन करून विधीपूर्वक रुक्मिणीशी विवाह केला. गदाधारी श्री बलभद्र सर्व दानवश्रेष्ठींना जिंकून ते उत्तम कार्य करून स्वस्थानी पोहोचले. श्रीकृष्ण व बलभद्र हे दोघेही द्वारकापुरी गेले. सर्वांचे दुःख विनाशक श्रीकृष्ण जाताना पाहून सत्यवान शिवाय स्तुती करणारे ब्राह्मण सुद्धा त्यांच्या बरोबर निघाले. त्या दोघांनी रथमार्गाने येणाऱ्या ब्राह्मणांना पाहिले आणि क्षणभर तिथे थांबून श्रीकृष्णाने विचारपूस केली. श्रेष्ठ ब्राह्मण, तुमच्या येण्याचे कारण काय? सर्व काही सांगा. ब्राह्मण, तुम्ही तुमचे कार्य करत आहात. माझे कार्य अजून बाकी आहे. भगवान श्रीकृष्णाचे वचन ऐकून मुनिवर्य म्हणाले, करोडो कल्पापासून आपण सत्य स्वरूपात मननाचा विषय आहात. ब्रह्माच्या एक दिवसाला कल्प म्हणतात. 1000 वेळा सत्ययुग, त्रेतायुग, द्वापर युग, कलियुग अशी चारीही युगे संपल्यावर ज्या काळात ब्रह्माचा एक दिवस अथवा एक कल्प असे म्हणतात. आपण मानवांना प्राप्त होणे दुरापस्तच असते. तेव्हा प्राप्त झाल्यावर आम्हाला सोडून का जाता? ब्राह्मणांचे वचन ऐकून भगवान वदले, मथुरा, द्वारका योधनीपुरात मी त्रिकाळ उपस्थित राहीन. हे वारंवार सत्यच सांगतो. अशा प्रकारे श्रीकृष्णाचे वचन ऐकल्यावर ब्राह्मण योधनीपुरात आले. भगवान 3 भागात अवतीर्ण होऊन मथुरेत प्रकटले. मी हे सर्व
तीर्थाच्या उत्पत्तीचे कारण सांगितले. ही सर्व भूत, भविष्य व वर्तमानाची कथा जी ऐकून मनुष्य सर्व पापातून निःसंशय मुक्त होतो. निःसंशय मुक्त होतो. अ, त्या तीर्थात स्नान करून बलभद्र व श्रीकृष्णाचे पूजन केल्यास त्रिगुणात्मक जगद्धाता पूजित होतात. जो उपवास करून परिक्रमा करतो तो सर्व पापातून मुक्त होतो. या कार्याबद्दल इथे विचारणा नको. त्या तीर्थातील वृक्षाचेही जे पुरुष दर्शन घेतील ते भ्रूणहत्ये समान पापातूनही मुक्त होतात. जे प्रातःकाली उठून बलराम आणि श्रीकृष्णाचे दर्शन घेतात ते देवाधिदेव चक्रधारी विष्णू समान होतात. पूजनीय नमस्कारास योग्य देव जगन्नाथ श्री नारायण हरीला जे नमस्कार करतात त्यांचा जन्म उत्तम आहे. राजा, त्या तीर्थात जे दान, स्नान, देवार्चन होते ते सर्व अक्षय होते असे श्री शंकराने सांगितले. अग्नीत प्रवेश करून मृत्यू पावलेल्यांचे जे फल असते ते पूर्णतः मी कथन करतो. तुम्ही श्रवण करा. सूर्यासमान वर्णाच्या घंटीमालांनी युक्त विमानाने स्वेच्छेनुसार सहर्ष अग्निलोकात ते निवास करतात व संपन्न होतात. योधनीपुराच्या मध्यात जलात मृत्यू पावणारे प्रलयापर्यंत वरुण लोकात निवास करतात. राजन, त्या तीर्थात अनशन व्रताने मृत्यू पावणाऱ्यांची गती निस्संदेह निवृत्तीरहित होते. त्या तीर्थात शास्त्र नियमानुसार उत्तम कपिला गाय दान करणाऱ्याचे फल ऐका. सर्व मनोरथ पूर्ण झाल्यावर त्या गायीच्या व तिच्या वासराच्याही शरीरात जितके रोमछिद्र असतात तितके वर्ष तो स्वर्गात पूजित होतो आणि गायीच्या शरीरात जितके रोमछिद्र असतात तितके वर्ष स्वर्ग वैभवानंतर इहलोकात गायींनी संपन्न कुळात जन्म घेतो. त्या तीर्थात चांदी सोने दान केल्यावर तो सुवर्ण विमानाने विष्णू लोकात पूजनीय होतो. त्या तीर्थात जो पादत्राणे व वस्त्र देतो त्या दानाच्या प्रभावाने तो इच्छित स्वर्ग प्राप्त करतो. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेदाच्या पठणाचे फल त्या तीर्थात गायत्री जपाच्या फलाने मिळते. प्रयाग व गयेत जे पुण्य असते, त्रिपुष्कर व कुरुक्षेत्रात सूर्यग्रहणाला तसेच सोमनाथाच्या यात्रेत चंद्रग्रहणाला शुभकर्माने जे पुण्य फल असते ते सर्व फल त्या तीर्थात निःसंशय केवळ स्नानाने मिळते. द्वादशीला स्नान केल्यावर भगवान श्री विष्णूला प्रणाम करून पितृगणांचा उद्धार करणाऱ्यास जन्माचे फल प्राप्त होते. संक्रांत, व्यतिपात व विशेषतः द्वादशीला एका योग्य ब्राह्मणाला भोजन दिल्यास करोडो भोजनाचे फल प्राप्त होते. हे पांडुपुत्र, पृथ्वीवर समुद्रापर्यंत जितकी तीर्थे आहेत ती सर्व द्वादशीला तिथे असतात. सर्व दान, यज्ञ, होम, बलिदान, क्रिया आदी नष्ट होतात, परंतु त्या तीर्थात केलेले कर्म नष्ट होत नाही. हे राजा, भूत भविष्य काळातील उत्तम तीर्थ महिमा मी पूर्णतया विस्तारपूर्वक तुम्हाला सांगितला. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील रुक्मिणी तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 142वा अध्याय पूर्ण झाला. तर आता इथे रुक्मिणी आणि श्रीकृष्ण यांचं कसं विवाह झाला तो इथे आलेला आहे. आणि रुक्मिणीचा जन्म झाला त्याच वेळेला चतुर्भुज असलेल्या पुरुषास ही द्यावी असं झालं आणि चतुर्भुज म्हणजे श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण यांच्याशीच तिचा विवाह झालेला आहे. तर इथे हे कसं रुक्मिणी आणि श्रीकृष्ण यांचा विवाह कसा झाला आणि तिथे बलभद्र म्हणजेच भीम आहे त्याने कसं सर्वांशी युद्ध करून ह्या विवाहात मदत केली, त्याच प्रकारे इथे भगवंताने श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की मथुरा, द्वारका आणि योधनीपुरात मी त्रिकाळ उपस्थित राहीन. मथुरा, द्वारका आणि योधनीपुरात. तर असं हे आहे इथे सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने इथे हा अध्याय पूर्ण झालेला आहे. रुक्मिणी तीर्थ महात्म्य वर्णन हा अध्याय पूर्ण झाला आहे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 143वा. अध्याय 143वा योजनेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. योजनेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेन महाराज योजनेश्वरम
मुत्तमम यत्र सिद्धो पुराकल्पे नरनारायण ऋषी. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, महाराज, त्यानंतर उत्तम योजनेश्वरास जावे, जिथे पूर्वकल्पात नरनारायण ऋषी सिद्धी प्राप्त झाले. त्या तीर्थात तप करून देवदानवांच्या युद्धात जय प्राप्त करणारे ते 2 महात्मा नरनारायण होते. पुन्हा त्रेतायुगात श्रीराम लक्ष्मणाने त्या तीर्थात स्नान करून दुर्जय रावणाला ठार केले. पुन्हा कलियुगात वसुदेवाच्या वंशात जन्म घेऊन बलभद्र श्रीकृष्णाने महाकठीण कर्म केले. बलभद्र श्रीकृष्णाने नरकासूर, कालनेमी, कंस, चाणूर, मुष्टिक, शिशुपाल तसेच जरासंध यांचा वध केला. त्या प्रभूंनी युद्धात अनेक शत्रूंसह भीष्म, द्रोण, कर्ण, दुर्योधन आदींना मारले. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रात भीम अर्जुनाच्या निमित्ताने त्यांना शिष्य बनवून परस्पर कौरव पांडवात युद्ध झाल्यावर त्या तीर्थात जाऊन त्यांनी महाकठोर तप केले. त्यानंतर ब्राह्मणांना भक्तीने सुपूजित करून ते द्वारकापुरी गेले. त्या तीर्थात स्नान करून बलभद्र व श्रीकृष्णाचे पूजन केल्यास जगद्दाता त्रिगुणात्मक भगवान पूजित होतात. तिथे उपवास करून भगवान श्रीकृष्णाचे संकीर्तन करत जागरण केल्यास मनुष्य पापमुक्त होतो. त्या तीर्थात वृक्षांचे दर्शन घेतल्यास ब्रह्महत्यादी पाप नष्ट होते. प्रातःकाळी उठून बलभद्र व केशवाचे दर्शन घेतल्यास मनुष्य सर्व देवादिदेव चक्रधराशी एकरूप होतो. जगतपूज्य श्रेष्ठ नारायण हरीला नमस्कार करणारा पूजनीय व नमस्कारास योग्य असून त्याचा जन्म सुजीवित असतो. त्या तीर्थात स्नान, दान, श्रेष्ठ पूजन केल्यास त्याचे सर्व फल अक्षय होते. अग्नीची प्रथम संतती सुवर्ण आहे. पृथ्वी श्री विष्णूची पत्नी आहे, तसेच गाय सूर्यकन्या आहे. त्यामुळे सुवर्ण भूमी गाय दान करणाऱ्याकडून जणू त्रैलोक्याचे दान होते. हे सर्व भूत, भविष्य व वर्तमानातील उत्तम तीर्थाचे महात्म्य मी तुम्हाला कथन केले. याचे पठन शिवाय धार्मिकांनाही श्रवण करवल्यास मनुष्य निस्संदेह सर्व पापातून मुक्त होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील योजनेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 143वा अध्याय पूर्ण झाला. आता इथं त्यांनी महत्त्व सांगितलं. आधीच्याही अध्यायामध्ये आपणाला सांगितलेलं आहे की जे पृथ्वी आहे म्हणजे जी जमीन आहे, तर ती जमिनीचं रक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. हे इथे कोणाची जमीन लुबाडून बळकावू पण नये आणि तसं कोणाला प्रेरित पण करू नये. तसेच आपणाला जे काही आपल्या पूर्वजन्म सुकृतानुसार आणि या जन्मामध्ये जे आपणाला प्राप्त झालेली जी जमीन आहे, तर तिचं संरक्षण करणं हे सुद्धा सांगितलेलं आहे आधीच्या अध्यायात. आणि आता ह्या अध्यायात सांगितलं आहे की अग्नीची प्रथम संतती सुवर्ण आहे आणि पृथ्वी श्री विष्णूची पत्नी आहे आणि गाय सूर्यकन्या आहे. म्हणजे अग्नी ही सोनं आहे, ते अग्नीची संतती आहे आणि पृथ्वी ही श्री विष्णूची पत्नी आणि गाय ही सूर्यकन्या आहे. त्यामुळे सोनं, जमीन, भूदान आणि गोदान हे तिन्ही दानं ही श्रेष्ठ दान आहेत. हे इथे सांगितलेलं आहे. आता पुढील अध्याय आहेत की अध्याय 144वा द्वादश तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेन महाराज द्वादश तीर्थमुत्तमं क्षरन्ति सर्वदानानि जप होम बलिक्रियाः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, महाराज, त्यानंतर उत्तम द्वादशी तीर्थास जावे. संपूर्ण दान, जप, हवन व बलिक्रिया नष्ट होतात. पण हे राजेंद्र, चक्रतीर्थात केलेले कर्म अक्षय असते. राजा, भूत भविष्यातील उत्तम तीर्थाचे महात्म्य मी तुम्हा सर्व पृथक रूपात कथन केले. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील द्वादशी तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 144वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे हा 144वा अध्याय झाला. आणि इथे अनेक अध्यायांमध्ये सांगितले की इथं केलेलं कर्म हे अक्षय होतं, पुण्यही अक्षय होतं, क्षय न पावणारं. आणि विकर्म केलं तर ते सुद्धा त्याच पटीने त्याचा प्रभाव असणार आहे. पुढील अध्याय आहे अध्याय 145वा शिवतीर्थ महात्म्य वर्णन. शिवतीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेत
द्वार ततो गच्छेत द्वा अ, द्वारपालं शिवतीर्थममुत्तमं दर्शनाद्यस्य देवस्य मुच्यते सर्व किल्बिषैः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, महाराज, त्यानंतर अत्युत्तम शिवतीर्थास जावे, ज्या देवाच्या दर्शनाने सर्व पाप नष्ट होते. शिवतीर्थात स्नान करून क्रोधावर विजय मिळवून व जितेंद्रिय होऊन श्री महादेवाचे पूजन करणाऱ्यास अग्निष्टोमाचे फल प्राप्त होते. त्या तीर्थात उपवास करून श्री शंकराचे पूजन करणाऱ्यास रुद्रलोकात निस्संदेह निवृत्तीरहित गती मिळते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील शिवतीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 145वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे शिवतीर्थ महात्म्य वर्णन. पुढील अध्याय आहे अध्याय 146वा अस्माहक तीर्थ महात्म्य वर्णन. अस्माहक तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच, अस्माहकं ततो गच्छेन् पितृतीर्थममुत्तमं प्रेतत्वाद्यत्र मुच्यन्ते पिंडे नैकेन पूर्वजः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, महाराज, त्यानंतर अत्युत्तम अस्माहक नावाच्या पितृतीर्थात जावे, जिथे एका पिंडदानानेच पूर्वज प्रेतभावातून मुक्त होतात. युधिष्ठिरने विचारले, हे अनघ, आपण मला अस्माहक तीर्थाचे महत्त्व अवश्य कथन करावे. तिथे स्नान, दान व पिंडदानाचे जे पुण्य मिळते तेही सांगावे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे नृपश्रेष्ठ, प्राचीन कल्पात ऋषी देवसंयोगात असाच मीही प्रश्न विचारला होता, जसा तुम्ही मला विचारला. प्रयाग व पुष्कर सहित सर्व सप्तसागराचे एकत्रित साम्य या तीर्थाशी निसंशय नाही. सोमद्वारा स्थापित सोमनाथ प्रसिद्ध तीर्थ आहे. तिथे चंद्रग्रहणात जे पुण्य स्नान आदीने प्राप्त होते, मनुष्यास इथे साधारण स्नानाने ते पुण्य प्राप्त होते. मासांती अमावस्येला पितर निज संततीकडे स्वकामार्थ पाहतो. कोणी आमच्या कुळात आमच्या निमित्त पिंडदान करेल का? पितामह प्रपितामह हे वसु, रुद्र व आदित्य स्वरूप आहेत. ही सनातनी श्रुतिरेषा आहे, असे देव आणि तपस्वी ऋषीही सांगतात. राजा, एकदा पिंडदान व तर्पण केल्यास इथे जे फल प्राप्त होते ते तुम्ही ऐका. राजेंद्र, 12 वर्षापर्यंत उत्तम ऐश्वर्य भोगल्यावर उत्तम जन्म प्राप्त होतो. युगानुयुग अस्माहक तीर्थात पितामह नित्य अवलोकन करतात की स्वगोत्री वंशजाचीही अमावस्या अस्माहक तीर्थात होईल. जो तिथे जाऊन स्नान दान करून पितरांचे तर्पण करतो, तो सर्व पापरहित होऊन त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होते. राजा, या जलात अग्नितीर्थ आहे, ज्याच्या केवळ दर्शनाने पापराशी विलीन होतात. इथे केवळ स्नानाने ब्रह्महत्येचे पातक नष्ट होते. नित्य श्वेतवस्त्र धारण केलेला नियमयुक्त जितेंद्रिय तीर्थावर 1 महिना एकभुक्त राहून सालंकृत कन्यादानाचे संपूर्ण फल प्राप्त करतो व पितृलोकात पूजित होतो. त्यानंतर इहलोकात पृथ्वीवर पर्यंत महाभोगशाली होतो. तसेच धनधान्य संपन्न दाता व धार्मिक होतो. तिथे शुचिर्भूत होऊन उपवास केल्यास ब्रह्मलोक प्राप्त होतो. जो अस्माहक तीर्थक्षेत्री जाऊन प्राण त्यजतो, तो करोडो वर्ष रुद्रलोकात पूजित होतो. त्यानंतर स्वर्गप्राप्तीचा लाभ देणारे कर्म क्षीण झाल्यानंतर स्वर्गातून निघून तो इहलोकात सुवर्ण मणी मोत्यांनी भरलेल्या कुळात रूपसंपन्न होऊन जन्म घेतो. विधिपूर्वक अभिषेक करून भगवान श्री शंकराचे पूजन केल्यास अश्वमेधाचे फल प्राप्त होते. तो धनाढ्य रूपसंपन्न दक्ष दानी व धार्मिक होतो. चतुर्वेदाच्या स्वाध्यायाने जे पुण्य प्राप्त मिळते तेच सत्यवादी पुरुषांना तसेच सत्यवादी पुरुषांना जे पुण्य मिळते ते पुण्यफल त्या तीर्थात अभिषेक केल्यास निश्चितच प्राप्त होते. पूर्वी श्री शंकर द्वारा रचित ते तीर्थ सर्व तीर्थात परमश्रेष्ठ तीर्थ आहे. हृदयेश स्वयं भगवान श्री विष्णू श्री महेश्वराचा जप करतात. गंधर्व, अप्सरा, वायुदेव, विश्वेदेव
चंद्र सूर्यासह पितृगण मरीची अत्री अंगिरा पुलस्त्य पुलह क्रतु प्रचेता वशिष्ठ भृगु नारद च्यवन गालव महामुनी वामदेव वालखिल्य गंधार तृणबिंदू जाजली उद्दालक ऋष्यशृंग तसेच सनंदन शुक्र भारद्वाज वात्स्य वात्सायन अगस्त्य मित्र वरुण मुनिश्रेष्ठ विश्वामित्र गौतम पौलस्त्य कपिल वन्नी पंचशिख तसेच अनेक कठोर व्रतधारी मुनी महर्षी व देवतागण तपस्वींबरोबर तिथे क्रीडा करतात. मनुष्य योगींद्र पितृगण आणि पितामह अस्माहक तीर्थात निसंशय स्थित असतात. पितामह प्रपितामह सर्व तिघे स्वकर्मानुसार पाप वा पुण्य प्राप्त करतात. पितामह प्रपितामहाच्या निमित्ताने दिलेली वस्तू त्यांना प्राप्त होते. नृपश्रेष्ठ जीवात्मा माता पिता सर्व बंधू मित्र जनसमुदाय धनधान्य प्रिय पुत्र व शरीर सोडून शुभाशुभ कर्म वासनेने वायुरूप होऊन अर्थात सर्व प्राण्यांच्या दृष्टीने अदृश्य होऊन श्रेष्ठ परमात्म्याद्वारे निज कर्मानुसार शुभाशुभ गती प्राप्त करतात. राजा, त्या योनीची प्राप्ती कृतकर्माचेच फल आहे. राजा युधिष्ठिरने विचारले, ब्राह्मण, कोणत्या कारणास्तव बंधूंना शुभाशुभाची प्राप्ती न होता जीवात्मा एकटाच जन्म घेतो व एकटाच मरतो, तसेच तो एकटाच पापपुण्य भोगतो? हा प्रश्न केलाय की कोणत्या कारणास्तव बंधूंना शुभाशुभाची प्राप्ती न होता जीवात्मा एकटाच जन्म घेतो व एकटाच मरतो व तसेच तो एकटाच पापपुण्य भोगतो. श्री मार्कंडेय वदले, तू विचारलेला महत्त्वपूर्ण प्रश्नाचे मला स्मरण झाले. पितामह श्री ब्रह्मदेवाचे मी श्रवण केलेले मुखोद्गत तुला सांगतो. ऋषींच्या सभेत प्रथम श्री ब्रह्मदेवाकडून मी हे जाणले की कोणी कोणाचा माता पिता नाही, कोणी कोणाचा बंधू व मित्र नाही, वायुरूपाचे देहधारी रूपही समजत नाही. प्रिय राजा, जर लोकात असे झाले नाही तर चराचर सर्व मर्यादा रहित होऊन विनाश ओढून घेतील. असे समजून लोकमर्यादेच्या स्थापकांनी लोकमर्यादेची स्थापना केल्यामुळे धर्म नष्ट होत नाही. धर्माचा विनाश झाल्यावर पुन्हा अधर्म मनुष्याला तिरस्कृत करेल. स्वधर्मापासून परावृत्त झाल्यावर मनुष्याचे नरकात गमन निश्चित असते. संपूर्ण जग मर्यादेचे उल्लंघन करून निर्बंध स्वेच्छाचारी होईल. त्यामुळे महर्षींनी शास्त्रानुसार मर्यादेची स्थापना केली. स्नान, दान, जप, होम, स्वाध्याय, देवपूजन, पितृतर्पण तसेच पिंडदान, अतिथीपूजन आदी कर्मशास्त्रानुसार पालनीय आहे. प्रिय युधिष्ठिर, पितामह प्रपितामह हे तिन्ही श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री महेश्वराच्या रूपात तीन देवता म्हणून स्मरण केले जातात. यांचे पूजन केल्यावर सर्व पूजित होतात. त्याचप्रमाणे माता, मातामह, प्रमातामह या तिन्हीही पूजनीय आहेत. त्यामुळे सर्व प्रकारचे वेद व धर्मशास्त्रात सांगितलेल्या धर्माचे नित्य आचरण मनुष्य पापांशानेही दूषित होत नाही. जर मनुष्य लोक परलोकात स्वकल्याण इच्छितो तर श्रुती स्मृतीमध्ये सांगितलेल्या धर्माचे मनापासून उल्लंघन करू नये. पिता पुत्र नेहमी बिंबातून निघालेल्या बिंबाप्रमाणे एक रूप असतात. श्रुती स्मृतीच्या अर्थानुसार ते विभक्त असूनही विभक्त नसतात. त्यांचा आत्मा एकच असल्यामुळे स्वतःच आत्म्याचा उद्धार करावा, आत्म्याचा विनाश करू नये. हे पार्थ, ते पुत्राद्वारा विना पिंडदान वा विना तर्पण संभव नाही. हे जाणून पुत्राने प्रयत्नपूर्वक पिंडदान तसेच उदकदान करावे. पिंडदान व तर्पणाने आयु, धर्म, यश, तेज तसेच संतानाची वृद्धी होते. समुद्रापर्यंत जे पितृक्षेत्र आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. जेथे दिलेले दान महाफलदायी असते. हे कुरुनंदन, गया, पुष्कर, ज्येष्ठप्रयाग, नैमिष क्षेत्र, कुरुक्षेत्र व प्रभास तीर्थात पिंडदान तसेच तर्पणाने जे फल बुद्धिमानाने सांगितले आहे ते फल अस्माहक तीर्थात निसंशय प्राप्त होते. तिथे श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू व पार्वती देवीसह श्री शंकर, इंद्र आदी देव, सर्व पितृगण, मुनी, समुद्र, नद्या, पर्वत, मेघ तसेच सर्व पितर सर्व तीर्थाहून अधिक रूपात स्थित असतात. तिथे हत्तीच्या गंडस्थलासमान ब्रह्मशिला स्थित आहे.
ती कलियुगात दृष्टिगोचर नाही. हे नृपश्रेष्ठ जसे गयाशीर प्रधान आहे, तसेच वैशाख महिन्यात अमावस्येला ती गजकुंभा समान शिळा ते तीर्थ व्याप्त करते. तिची व्याप्ती 2 कोस परिमित आहे. वैशाख अमावस्येला जो तिथे जाऊन श्राद्ध करतो त्याचे पितर शतवर्षापर्यंत अक्षय तृप्त राहतात. राजा अन्य अमावस्येला तिथे स्नान करून जितेंद्रिय होऊन विधीपूर्वक मंत्रयुक्त श्राद्ध करणाऱ्यास अग्निष्टोम, अश्वमेध यज्ञ व वाजपेयाचे फल मिळते, असे मला श्री शंकराने सांगितले आहे. रौरव आदी सर्व नरकातील पिता पितामह आदी सर्व एकदाच पिंडदान तसेच तर्पण केल्यास विशेषतः प्रलयापर्यंत पितृलोकात प्रसन्नपणे स्थित होतात. ते कर्मस्थ असतात. जे दूषित कर्मात स्थित आहे, ज्यांचे कर्म व पाप प्रेत योनीस योग्य आहे, ते सुद्धा एकदा पिंडदान केल्यास निसंशय मुक्त होतात. त्या तीर्थात हत्ती समान दिव्यशिला आहे. हे पापक्षय करणारी शिळा पूर्वी श्री ब्रह्मदेवाने निर्माण केली होती. राजा, या शिळेवर न्यायपूर्व पितरांच्या उद्देशाने बुद्धिमान पुरुषाने दक्षिणेकडे अग्रभाग असलेल्या दर्भावर पिंडदान करावे. सिद्ध अन्नाने विधीपूर्वक श्राद्ध केल्यावर श्राद्ध करवणाऱ्या ब्राह्मणांना पितृ उद्देशाने वस्त्रांची जोडी, छत्री, पादत्राणे, कमंडलू व विविध दक्षिणा द्यावी. हे राजश्रेष्ठ, जो हे देतो त्याचे पुण्यफल तुम्ही ऐका. त्याचे पितर 12 वर्षापर्यंत निसंशय तृप्तीचा अनुभव घेतात. त्या तीर्थात पिता पितामह वायुस्वरूप होऊन स्वकुळातील पुरुषाला येताना पाहून विचार करतात, त्या तीर्थात आमचा पुत्र येऊन स्नान करून आम्हाला जल देईल, श्राद्ध व पिंडदान करेल, त्यामुळे आम्हाला उत्तम गती प्राप्त होईल. मनुष्याने स्नान केल्यावर वस्त्रातून जे जलबिंदू पडतात त्या जलबिंदूंनी पितरांना निसंशय तृप्ती मिळते. त्या मनुष्याच्या केसातून पडणाऱ्या जलबिंदूंनी अन्य स्वगोत्रज अग्निसंस्कार रहित सर्व मृत तृप्त होतात. त्या तीर्थात जो कोणी मनुष्य विधीपूर्वक श्राद्ध करून पितृसंहिताचा जप करतो, तो त्वरित त्यांचा उद्धार करतो. सोमवती अमावस्येला मनुष्याने एकदा पिंडदान केल्यावर अक्षय लोक प्राप्त होतो. तिथे निसंशय सर्व अक्षय होते. तिथे जे संहिताचा जप, पठन व श्रवण करतात ते त्वरित पितृगणाचा उद्धार करतात. राजा, त्या तीर्थात अमावस्येला पितृगणाच्या उद्देशाने नील सर्वांग असलेला बैल अभिषेक करून सोडावा. त्याचे पुण्यफल बृहस्पतीही कथन करण्यास असमर्थ आहेत. राजा, तरीसुद्धा ते ऐकण्याची इच्छा असल्यामुळे मी सर्व काही तुम्हाला सांगतो. त्याचे जे पूर्वज रौरव आदी नरकात यातना सहन करतात त्या सर्वांना 21 पिढ्यांपर्यंत तो केवळ बैल सोडण्याने तारतो. ज्या बैलाचा लाल वर्ण, मुख व शेपटाचा पांढरा रंग, खुर व शिंगाचा पिंगट रंग असतो, त्याला नील बैल म्हणतात. तसेच ज्याचे सर्वांग पिंगट असते आणि फक्त शेपूट व खुरांचा रंग पांढरा असतो, त्याला पिंगट बैल म्हणतात. तो पितृगणांची प्रीतिवर्धन करणारा आहे. कबुतरा समान रंग व मस्तकावर तिलक अशा सर्वांग सुंदर बैलास बभ्रू म्हणतात. सर्वांग एक वर्णाचे व शेपूट खुर पिंगट वर्णाचे असेल तर पितृगणांना सद्गती देणाऱ्या त्या बैलांना खुरपिंगट म्हणतात. ज्याचे डोळे लाल आणि संपूर्ण शरीर दृढ व नील असते त्या अशा बैलालाही नील बैल म्हणतात. नील म्हणजे काळे असं दिले. अशा बैलालाही नील बैल म्हणतात. हे नील बैलसुद्धा 5 प्रकारचे असतात. वैश्याच्या घरी जन्मलेला बैल विशेष असतो. घरी जन्मलेल्या वासराला कधी वाहून नेण्याच्या कार्यात जुंपत नाही. वैश्याने बैल सोडल्यास तो पितृऋणातून मुक्त होतो. जो ब्राह्मण घरी जन्मलेल्या वासरास वाहन कार्यास लावतो त्या ब्राह्मणाच्या पितृगणाचे ब्रह्मलोकात जाऊनही अधःपतन होते. जसजसा तो बैल जलप्राशनानंतर मस्तक हलवतो तसतसा ब्राह्मणाच्या पितृगणांना तृप्त करतो. शिवाय बैलाच्या मस्तक हलवण्याने पितृगणांचा नरकातून उद्धार होतो. त्यांनी शेपूट हलवल्यावर जे जलबिंदू मार्गावर पडतात ते जलबिंदू पतित वंशजांचा त्वरित नरकातून उद्धार करतात. पावसाळ्यात गर्जना करत शिंगांनी जमीन खोदत असताना बैलाच्या खुरांनी जी माती उडते त्यामुळे ऋषी तृप्त होतात. जलप्राशन करून तो पितरांना तृप्त करतो. खाणे तसे जमीन शिंगांनी
शिंगांनी खोदण्याने देवांना तृप्त करतो. धर्मपुत्र युधिष्ठिर, धर्मस्वरूप तो बैल गर्जत ऋषी तसेच मनुष्यास तृप्त करतो. भूतपिशाचाने व चातुर्थिक दिवशी येणाऱ्या ज्वराने पीडित मनुष्याने अस्माहक तीर्थाची यात्रा करावी, जी सर्व पीडा विनाशक आहे. निर्मळ जळात स्नान करून मस्तक, बाहू, मूल, नाभी व गळ्यात दर्भबंधन करून पुन्हा देवाजवळ जाऊन श्री विष्णू भगवानाला प्रदक्षिणा घालावी. त्यानंतर गायत्री मंत्राचा वा श्री विष्णू मंत्राचा स्पष्ट उच्चार करून शरणेश सर्व देव नमस्कृत श्री नारायणाला नमस्कार करून प्रार्थना करावी. यज्ञांगाचे उत्पत्ती स्थान आपणास नमस्कार असो. सर्वव्यापी भगवान आपणास नमस्कार असो. देवेश कमलनाभ सनातन आपणास माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो. दामोदर आपला जय असो. अनंत आपण माझ्यासारख्या शरणागताचे रक्षण करा. चराचर जगतात आपणच करता, आपणच हर्ता आहात. आपणच सर्व जीवांचे पालन करता आहात. आपणच सर्व भुवनाचे धारण पोषण करता आहात. देवेश आपण प्रसन्न व्हा. सुप्त अंग जागृत करा. शून्य अंग सचेतन करा. हे हरी मी आपल्या भक्तीत मग्न होऊन आपल्या ध्यानात रत असावे. देवा अशा प्रकारे आपली स्तुती केली आहे. भगवान अच्युत आपण माझ्यावर अनुकृपा करा. पापापासून आपण माझे रक्षण करा. शरणागताचे रक्षण करा. अशा प्रकारे दानव विनाशक देवेश भगवान श्री विष्णूची स्तुती करून पुन्हा स्नान करून योग्य ब्राह्मणांना भोजन द्यावे. वेदांत सांगितलेल्या शास्त्र नियमानुसार विधीपूर्वक तिथे स्नान करून ब्राह्मणांकडून स्वस्ती वाचन करवून ब्राह्मणांना योग्य दक्षिणा देऊन निरोप द्यावा. तिथे त्या तीर्थात मनुष्य अथवा भक्तिपरायण स्त्रीने स्नान करून नित्य कर्मातून निवृत्त होऊन यथाविधी श्राद्ध केल्यावर यथाशक्ती दक्षिणा द्यावी. त्या तीर्थात मनुष्य जोपर्यंत दूध, मध, दही आणि शीतल जलाने भगवानाला स्नान घालतो तोपर्यंत पितर कमलपात्रात जल पितात. उत्तरायण दक्षिणायणाच्या प्रारंभी विषुवत कालात जेव्हा दिवस रात्र समान असतात, युगाच्या आदिभूत तिथीस सूर्यसंक्रमणात देवेश्वर भगवानाचे विधीपूर्वक फुलाने पूजन करून नैवेद्य अर्पण करणारा अश्वमेध यज्ञाचे उत्तम फल प्राप्त करतो. राजा त्या तीर्थात सूर्यग्रहणात राहून स्नान आदी नियमांचे पालन करणारा सूर्य तेजासमान विमानांनी श्री विष्णू लोकात पूजित होतो. त्या तीर्थात पितृगणांचे श्राद्ध करणारा सत्पुत्र जन्माचे फल प्राप्त करतो. हे ऐकल्यावर सर्व इंद्र आदी देव, श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू व स्वतः श्री शंकराने श्री महेश्वराची स्थापना केली. हे तीर्थ सर्व रोग शांत करणारे, सर्व पाप विनाशक अस्माहक तीर्थात अमावस्येपासून पूर्ण वर्षभर पितृगणांचे पिंडदान करून व दक्षिणाभिमुख होऊन दर्भयुक्त तिळमिश्रित जल देणाऱ्या स्त्रीपुष्कर, गया, प्रयाग, प्रभास व नैमिष्य तीर्थात श्राद्ध केल्याचे पुण्यफल प्राप्त होते. मनवादी व युगादी तीर्थात तसेच व्यतिपातात दिवस संपल्यावर मातापित्यांचे पिंडदान करणारा अश्वमेधाचे पुण्यफल प्राप्त करतो. या तीर्थात स्नान करून भगवान श्री विष्णू, श्री ब्रह्मदेव व श्री शिवशंकराचे भक्तिपूर्वक पूजन करून रात्री जागरण करणारा सर्व पापरहित होऊन इंद्रदेवाचे आतिथ्य प्राप्त करतो. त्या तीर्थात स्नान करून श्री विष्णूचे दर्शन घेऊन व विशेष विधीने पूजन करून पुन्हा पुन्हा भक्ती करणारा पुत्रासहित अशा त्याच्यामुळे पितरांना सद्गती मिळते. श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री महेश हे तिन्ही देव एकमूर्ती आहेत. परस्पर एक दुसऱ्यांचा कार्यकारण भाव प्राप्त आहेत. अत्यंत सूक्ष्म रूप व उत्तम महाफल देणारे आहेत. राजा, अस्माहक तीर्थाचे हे महापाप विनाशक महात्म्य सांगितले. आता तुम्हास अन्य काय विचारायचे आहे? हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील अस्माहक तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 146वा अध्याय पूर्ण झाला. तर केवढं मोठं वर्णन केलेलं आहे अस्माहक तीर्थाचं. आणि इथं पुन्हा ह्या वर्णनामध्ये जे ज्या दिवशी तर्पण करू, पिंडदान देऊ, त्या दिवशी केलेलं स्नान ते सुद्धा कसं आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचतं
जे काही दान करू ते सुद्धा पोहोचतं. जे काही अन्न अ, अ, निर्माण करू ते सुद्धा पोहोचतं. हे इथे स्पष्ट दिलेलं आहे. आणि असं हे आणि हे पूर्वज जे आहेत हे वाट पाहत असतात. तर हे आहे या पद्धतीने इथे दिलेलं आहे. सूक्ष्म लोकातील, सूक्ष्म जगतातील घडामोडी आपल्याला समजू शकत नाहीत, परंतु हे दिलेलं आहे, हे लिहिलेलं आहे आणि त्यामुळे हे विश्वामध्ये असं सूक्ष्म जगतात असं सर्व काही निश्चितच होत असणार आहे. आपल्या संतांनी सुद्धा ते अनुभवलेलं आहे आणि संतांसमवेत असलेल्या त्या काळातील पुण्यवंत मंडळींनी सुद्धा संतांच्या मुळे त्यांना ते अनुभव पाहायला पण मिळालेलं आहे. जसं एकनाथ महाराजांनी श्राद्धाच्या दिवशी सर्व पितरांना जेवू घातलेलं आहे आणि ते प्रत्यक्षात तिथे आणि ते दृश्य सर्वांनी पाहिलं असं वर्णन किंवा अशी असा सांगितला जातो इतिहास. तर हे सर्व आहे. तर आणि त्यामुळे शास्त्रांनी जे सांगितलेलं आहे ते अ, कोणतीही संशय किंवा कोणतंही शंका किंवा अतिबुद्धी न वापरता आपण सांगितलेलं आहे, तर तसं करणं, पालन करणं, मनापासून करणं हे आवश्यक आहे. हे इथं ह्या सर्व अध्यायांच्या अंती लक्षात येते आणि अस्माहक तीर्थाचं तर महात्म्य विशेषतः सांगितलेलं आहे. इथे आपण थांबूयात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.